आज आपण बघणार आहोत EMD म्हणजे काय. EMD हा शासकीय निविदामध्ये वापरला जाणारा एक पार्ट आहे. EMD म्हणजेच अर्नेस्ट मनी डिपॉझिट. EMD कधी भरला जातो किंवा EMD म्हणजे काय. EMD म्हणजे एक प्रारंभिक रक्कम आहे जो कॉन्ट्रॅक्टरकडून शासकीय किंवा खाजगी संस्था घेतो. EMD का घेतला जातो. EMD घेण्याचा प्रमुख कारण म्हणजे जो कोणी टेंडर भरत असेल किंवा निविदा भरत असेल तर तो त्या टेंडर किंवा त्या कामाबद्दल गांभीर्यपूर्वक विचार करूनच हा टेंडर भरत असेल याची खात्री होते त्या संस्थांना, म्हणून त्यांनी तो EMD भरायला लावलेला असतो. तर दुसरी गोष्ट EMD बद्दल म्हणजे EMD आपण कसा भरतो. EMD हा दोन पद्धतीने ऑफलाईन आणि ऑनलाईन भरता येतो. EMD आपण ऑनलाईन बँकिंग, नेफ्ट, RTGS किंवा DD या स्वरूपात भरतो. तर तिसरी गोष्ट म्हणजे EMD रिफंडेबल असतो का. हो, EMD रिफंडेबल असतो, पण कधी जर तुम्ही टेंडर पार्टिसिपेंट 4-5 जण असाल, त्यापैकी एकाला कोणाला जर टेंडर भेटलेला आहे आणि तो टेंडर तुम्हाला भेटलेला नाही, ज्याला टेंडर भेटलेला आहे त्याचा जेव्हा वर्क ऑर्डर होईल त्यावेळेला तुम्हाला तुमचा EMD रिफंड होतो. दुसरी गोष्ट, EMD जप्त होते का. EMD नक्कीच जप्त होतो. EMD कधी जप्त होतो, ज्या वेळेला टेंडर तुम्हाला भेटलेला आहे पण तुम्ही काम करण्यास नकार दिलात तर 100% तुमचा EMD जप्त केला जातो. आणि चौथी गोष्ट म्हणजे EMD रिफंडेबल असतो का. हां, आत्ता सांगितल्याप्रमाणे EMD रिफंडेबल असतो. दुसरी गोष्ट, EMD मध्ये सूट मिळतो का. तर EMD मध्ये सूट मिळतो, पण तो कधी मिळतो, ज्या वेळेला तुम्ही म्हणजे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही एकतरी सुशिक्षित बेरोजगार अभियंता पाहिजे, नाहीतर मजूर सहकारी संस्था तुमचा रजिस्ट्रेशन पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही MSME रजिस्टर्ड असायला पाहिजे. म्हणजे जो टेंडर पब्लिश झालेला आहे तो टेंडर कोणासाठी पब्लिश झालेला आहे ह्याच्यावर पण डिपेंड आहे. जर तो सुशिक्षित बेरोजगार अभियंतासाठी पब्लिश झाला असेल आणि तुम्ही सुशिक्षित बेरोजगार अभियंता असेल तर तुम्ही तुमचा सुशिक्षित बेरोजगार अभियंता असल्याचा दाखला टेंडर भरताना दाखवून तुम्ही एक्झाम्पशन घेऊ शकता, म्हणजे टेंडरमध्ये EMD सूट घेऊ शकता. तर हा झाला EMDचा पार्ट. शासकीय निविदा किंवा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंगमधील अशाच नवनवीन पार्ट्सबद्दल आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला कुठल्या पर्टिक्युलर एका शासकीय निविदा किंवा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण तो पण सब्जेक्ट घेऊन व्हिडिओ बनवू. आणि पुढील येणाऱ्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि तुमच्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग क्षेत्रात नवनवीन येणाऱ्या मित्रांना किंवा त्यामध्ये एक इंटरेस्ट असणाऱ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा EMD म्हणजे काय हा पार्ट